ओह, एवढ्या जोरात पाऊस कोसळतोय, काय करू? ही कॅब का नाही बुक होते? नशीब माझं बुक झाली. आता फक्त कॅन्सल नको होऊ दे. पाऊस अजूनच वाढतोय. ही आहे राधिका, जी एका कंपनीत नोकरी करते. आज राधिकाला काही प्रोजेक्टच्या कामामुळे ऑफिसमध्येच उशीर झाला होता. त्यात खूप जोरात पाऊस कोसळत होता. मुसळधार पाऊस होता. त्यामुळे राधिकाला ना ऑटो मिळत होती ना कॅब. सगळे ड्रायव्हर कॅब कॅन्सल करत होते. एक कॅब बुक होते, पण ती शेअर कॅब होती. राधिका कॅबमध्ये बसते. कॅबमध्ये आधीच एक पॅसेंजर होता. तो होता एक छोट्या उंचीचा मुलगा. पण राधिकाही गुपचूप बसलेली होती आणि तो मुलगाही. काही वेळानंतर राधिकाचं घर येतं. राधिका कॅबमधून उतरली आणि लगेच आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. तोपर्यंत पाऊस जरा कमी झाला होता. राधिका, आज तू यायला किती उशीर केलास? कुठे होतीस इतका वेळ? मला किती काळजी वाटत होती तुझी. आणि तुझा फोनही लागत नव्हता. मम्मी, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि येताना एवढा जोरात पाऊस होता म्हणून सांगू, मला कॅबच मिळत नव्हती परत यायला. मला फोन करायचा होतास ना, मी गाडी घेऊन आलो असतो तुला न्यायला. पप्पा, पाऊस खूप जोरात होता. तुम्ही पण भिजला असतात. त्यामुळे मी विचार केला, मी काहीही करून घरी पोहोचीन. मी आत्ता कपडे चेंज करून येते. तुम्हाला जेवायला वाढ ना प्लीज. दुसऱ्या दिवशी राधिका जेव्हा ऑफिसला जायला निघाली होती तेव्हा ती खूप काळजीत होती. राधिका, काय झालं? माझी डॉक्युमेंटची फाईल कुठे मिळत नाहीये. ती फाईल माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तू कुठे पाहिली आहेस का ती? ती फाईल तर तू ऑफिसमध्ये काल घेऊन गेली होतीस. ऑफिसमध्ये तर नाही विसरलीस? हा, होऊ शकतं. ऑफिसमध्ये जाऊनच बघते. राधिका ऑफिसमध्ये जाते, पण तिला तिची फाईल तिथे मिळत नाही. काही वेळानंतर राधिकाची मीटिंग होती, ज्यात तिला ती फाईल लागणार होती. तेवढ्यात अचानक तो मुलगा राधिकाच्या ऑफिसमध्ये येतो, जो काल रात्री तिच्या बरोबर कॅबमध्ये होता. तुम्ही काल रात्री माझ्या बरोबर शेअर कॅब मध्ये बसला होतात. तुम्ही तुमची ही फाईल कॅब मध्येच विसरून आला होतात. माझ्याकडे तुमच्या घराचा तर ऍड्रेस नव्हता, पण तुमचा ऑफिस ऍड्रेस या फाईल मध्ये लिहिलेला होता. हो हो, मला आठवलं. थँक्यू सो मच. तुम्ही माझी फाईल सांभाळून ठेवलीत, नाहीतर माझं खूप मोठं नुकसान झालं असतं. तेव्हा ऑफिसमधला स्टाफ, अरे हा तर किती बुटका आहे, किती छोटी हाईट आहे बघा याची. हो बघ ना, पण हा राधिकाला भेटायला का आलाय? हा बुटक्या राधिकाचा बॉयफ्रेंड तर नाहीये ना? सगळेजण खूप हसत होते. राधिका आणि रोहित त्यांचं बोलणं ऐकत होते. रोहित गुपचूप तिथून निघून जातो. काही दिवसानंतर राधिकाला कळतं की तिच्यासाठी खूप चांगल्या घरचं एक स्थळ आलं आहे. अहो ताई, मुलगा खूप चांगला आहे आणि खूप मेहनती पण आहे. तुमची मुलगी त्या घरी अगदी आनंदात राहील. अहो शांता मावशी, पण मुलाची हाईट खूपच कमी आहे. आमच्या राधिकाच्या तुलनेत तर तो खूपच लहान होईल. नाही नाही, सगळेजण उगाच किती बोलत राहतील या स्थळाला आम्ही जर हो म्हटलो तर. हे स्थळ राहू दे, तुम्ही दुसरं कुठलं तरी स्थळ सुचवा. ठीक आहे, मग मी दुसरं कुठलं तरी स्थळ सुचवते. हा त्याचा फोटो आहे, एकदा तू पण बघून घे. राधिका बघते की हा तोच रोहित आहे जो तिला कॅबमध्ये भेटला होता आणि फाईल घेऊन तो तिच्या ऑफिसमध्येही आला होता. राधिका या संदर्भात आपल्या आईवडिलांशी बोलते आणि त्यांना समजावते की तो मुलगा खूप चांगला आहे, त्यामुळे तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे. राधिकाच्या या समजावण्यामुळे तिचे आईवडील या लग्नासाठी तयार होतात. जेव्हा राधिका आणि रोहित एकमेकांना भेटतात तेव्हा रोहित तिला बघून आश्चर्यचकित होतो की ती मुलगी राधिका आहे. तुला तर माहितीये की माझी हाईट खूपच कमी आहे, मी खूपच छोटा आहे, पण तरीही तू लग्नासाठी होकार दिलायस. माझी आई तर उगाच सगळ्यांना माझे फोटो पाठवत असते, पण मला माहितीये की माझ्या हाईटमुळे मला कोणीही मुलगी पसंत करणार नाही. राधिका, तुला तर माझ्यापेक्षा लाख पटीने चांगले मुलं मिळतील. रोहित, मी तुझा स्वभाव बघून या लग्नासाठी होकार दिला आहे. मला तू आवडतोस, पण मला हे नाही माहित की तुला मी आवडते की नाही ते. असं नाहीये राधिका, तुझ्यासारख्या मुलीचं लाईफ पार्टनर बनणं खूप नशिबाचा भाग आहे. मग झालं तर प्रश्नच मिटला. मला तुझ्याशीच लग्न करायचंय, माझा निर्णय झालेला आहे. मग काही दिवसातच राधिका आणि रोहितचं लग्न होतं. लग्नाच्या मांडवात राधिका आणि रोहितला बघून सगळेजण खूप चर्चा करत होते, पण राधिकाला या सगळ्याशी काही घेणं देणं नव्हतं. अगं सुलोचना, तुला तुझ्या राधिकासाठी काही एवढा छोटाच मुलगा मिळाला का? राधिका तर दिसायला सुंदर, उंच, गोरी पान आहे. मग तिच्यासाठी हा असला बुटका मुलगा का बरं शोधला? अगं सुलोचना, तिकडे राधिकाची सासू तुला बोलवतीये, जरा त्यांना काय हवंय ते बघून ये. मी जरा त्यांना भेटून येते. राधिकाच्या ऑफिसमधली मंडळीही जेव्हा तिच्या लग्नाला आली तेव्हा त्यांना दोघांना बघून अशीच चर्चा करू लागले.
राधिका, हा तर तोच रोहित आहे ना जो त्या दिवशी तुझी फाईल घेऊन ऑफिसमध्ये आला होता? तू पण कोणाला पसंत केलंयस? एवढा छोटा मुलगा, निदान तुझ्या एवढ्या हाईटचा तरी शोधायचा होतास ना. स्वीटी प्लीज, तुम्ही लग्नाला आला आहात ना, तर या सगळ्या गोष्टींची चर्चा इथे करू नका. मी तुम्हाला सगळ्यांना माझी चांगली मैत्रीण मानते, त्यामुळे या विषयांवर चर्चा करून उगाच आपल्या मैत्रीमध्ये अंतर वाढवू नका. राधिकाने सगळ्यांना गप्प केलं. राधिकाचं लग्न झालं. तिने सगळ्यांचं बोलणं कानामागे टाकलं आणि मग लग्न झाल्यानंतर रोहितची बायको म्हणून ती तिच्या सासरी येऊन गृहप्रवेश करते. तुझ्या येण्यामुळे आमचं घर सगळं आनंदाने कसं भरून गेले बघ सुनबाई. रोहित तुझं खूप कौतुक करायचा. तुला माहितीये, ज्या दिवशी तू पहिल्यांदा त्याला कॅबमध्ये भेटली होतीस त्या दिवशी तो पावसात खूप भिजला होता. रात्री झोपला तेव्हा त्याला खूप ताप आला होता. डॉक्टर म्हणाले होते की आराम कर म्हणून, पण हा म्हणाला नाही, ही फाईल ज्यांची आहे त्यांना देणं खूप जरुरी आहे. तेव्हापासूनच तू त्याला खूप आवडू लागलीयस. म्हणून मी याला न सांगता, रोहित तुला त्या दिवशी ताप होता आणि तुला त्या दिवसापासूनच मी आवडत होते. हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या मनात तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट अजूनच वाढलाय. राधिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, कारण खरंच रोहित खूप चांगल्या स्वभावाचा होता. काही दिवसाच्या सुट्टीनंतर राधिका पुन्हा आपलं ऑफिस जॉईन करते आणि रोहितही आपल्या ऑफिसला जायला लागतो. काही दिवसानंतर राधिकाच्या बॉसच्या मुलाचा वाढदिवस होता, त्यामुळे राधिकाचा बॉस सगळ्यांना बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट करतो. तू अजून रेडी नाही झालास? तुला मी सांगितलं होतं ना, माझे बॉस मिस्टर शर्मा त्यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे म्हणून. माझी इच्छा नाहीये ग यायची. उगाच सगळेजण चर्चा करत बसतात. असं का म्हणतोयस? चल ना, जर मी तुझ्या बरोबर आहे तर तू कशाला टेन्शन घेतोयस? कोणी काही बोलणार नाही, आणि जर कोणी काही बोललंच तरी मी आहे ना, मी सगळ्यांना सांभाळून घेईन बरोबर. चल आता तू लवकर रेडी हो, आणि आता तुम्हाला हे सांगू नकोस की मी एकटीच बर्थडे पार्टीला जाऊ म्हणून. रोहित बेटा, सुनबाई म्हणतीये तर तुला जायलाच हवंय, आणि तसंही तुमच्या दोघांचं नवीन नवीन लग्न झालंय. ती एकटी गेली तर तिलाही आवडणार नाही. जा लवकर जाऊन तयार हो. त्या दोघींच्या सांगण्यावरून रोहित तयार होतो. राधिका रोहित बरोबर बर्थडे पार्टीला येऊन पोहोचते. तिथे बॉसची बायको रोहितची मस्करी करायला लागते. अच्छा, तर तू राधिका आहेस. तुझं आत्ताच नवीन नवीन लग्न झालंय ना, हे मला सांगत होते. राधिका, तुला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू? हो मॅम, प्लीज बोला ना. माझ्या माहितीनुसार तुझं हे लव्ह प्लस अरेंज मॅरेज आहे. मग तू हाईटला एवढा छोटा असलेलाच मुलगा का बरं निवडलायस? मॅम, प्रेम तर काही क्षणातच होतं. नाती बनवायला आयुष्य जातं. लग्न लव्ह मॅरेज असू देत किंवा अरेंज मॅरेज, प्रेम तर तिथे असायलाच हवं ना. काही नाती आयुष्यभर चालूनही तुटली जातात, आणि काही नाती जन्मोजन्मी तशीच राहतात. माझी आणि रोहितची जन्मोजन्मीची साथ आहे. माझं रोहितवर खूप प्रेम आहे आणि माझ्यासाठी हा परफेक्ट नवरा आहे. तेव्हाच तिकडून ओरडण्याचा आवाज येतो. काही मुलं तिथे खेळत होती तेव्हा एक मुलगा आतल्या घसरगुंडीत अडकतो. ते बघून सगळेजण खूप टेन्शन मध्ये येतात. अरे कोणीतरी वाचवा याला, माझा मुलगा या घसरगुंडीत आतमध्ये अडकून बसलाय. माझ्या मुलाला वाचवा, त्याच्या रडण्याचा आतून आवाज येतोय. तो त्याच्या आतमध्ये फसलाय, त्याचा श्वासही गुदमरत असेल. तुम्ही घाबरू नका, मी त्या घसरगुंडीच्या आत जातो. तुमच्या मुलाला काही होणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू आशूला काहीही होऊ देणार नाहीस. रोहितची हाईट छोटी होती, त्यामुळे तो त्या घसरगुंडीच्या आत अगदी आरामात जाऊ शकत होता. काही वेळातच रोहित त्या घसरगुंडीच्या आत जाऊन आशूला अगदी सही सलामत बाहेर काढतो. सगळेजण रोहितचं खूप कौतुक करतात. ही गोष्ट आपल्याला हीच शिकवण देऊन जाते की कधीही कोणाच्या शारीरिक व्यंगावरून, त्याच्या रंगरूपावरून मस्करी करू नये, कारण उणीवा तर खूप सापडतील, पण चांगले गुण खूप कमी बघायला मिळतील. तुला माहिती सुरभी डार्लिंग, आपल्या या पहिल्या रात्रीची मी किती आतुरतेनं वाट बघत होतो. आता आज तुला कळेल की तुझा कुणाल किती रोमॅन्टिक आहे ते. असं म्हणून कुणाल सुरभीचा घोंगट वर करतो आणि तिला जवळ घेणार. तेवढ्यातच त्याचा मोठा भाऊ मोहित जोरात ओरडतो. शी शी शी, काय करतोयस? उठ. तुझ्या मोठ्या भावाशी तू असं वागणार आहेस का आता? सॉरी दादा, ते मला स्वप्न. हो कळलं मला, पण आपल्या दोघांच्या आयुष्यात हा दिवस यायला आता 2 दिवस बाकी आहेत. आज लग्न आहे आपलं, मग मजेत सुहागरात एन्जॉय कर तुझ्या बायको बरोबर. समजलं ना इम्रान हाशमी? आणि स्वतःवर जरा कंट्रोल ठेव, समजलं ना? आपल्या भावाचं बोलणं ऐकून कुणाल लाजतो आणि डोक्यावर पांघरुण घेऊन झोपतो. मग 2 दिवसांनी दोघेही भाऊ लग्नासाठी तयार होऊन घोड्यावर बसतात. काही वेळातच ते लग्नाच्या मंडपात पोहोचतात. मग रंजना आणि सुरभीचं लग्न या दोन्ही भावांबरोबर होतं. त्या दोघींचं लग्न होऊन त्या सासरी येतात. तिथे पोहोचल्यावर
त्यांची सासू म्हणते, या या सुनबाई, मी तुम्हाला दोघींना तुमची खोली दाखवते. कमला त्या दोघींना एका खोलीत घेऊन म्हणते, सुनबाई, ही आहे तुमची खोली. आजपासून तुम्हा दोघी बहिणींना इथेच राहायचंय. पण आई, एकाच खोलीत आम्ही दोघी एकत्र कशा काय राहणार? मला म्हणायचंय की आमच्या रूम्स तरी वेगळ्या वेगळ्या पाहिजेत ना. हो ना आई, या खोलीत बेड पण एकच आहे. मग काय झालं, लग्नाआधी पण तुम्ही दोघी जणी एकाच बेडवर झोपायच्या ना. पण तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता तुमची अडचण दूर करते. मग कमला एक पडदा आणून डबल बेडच्या मध्ये लावते आणि मग एका बाजूला मोहित, रंजना तर दुसऱ्या बाजूला कुणाल, सुरभी झोपतात. काय झालं सुरभी डार्लिंग, तुझा चेहरा का पडलाय? आज तर आपला आनंदाचा दिवस आहे. एकच खोली, त्यातून हा एकच बेड, त्याच्यावर 2-2 कपल पहिली रात्र साजरी करणार का? हा काय प्रकार आहे? इकडे एकाच बेडवरून कुणाल आणि सुरभीमध्ये बाचाबाची सुरू होती, तर दुसरीकडे रंजन आणि मोहितचीही अशीच परिस्थिती होती. आज तू लग्नात काय मस्त दिसत होतीस, अगदी अप्सरेसारखी दिसत होतीस. पण मला तू डेव्हिल वाटतोयस. एकाच बेडवर दोघींची सुहागरात. मला नाही वाटत कोणाच्या आयुष्यात अशी वेळ आली असेल. तुझ्या आईला पण ना खरंच काही कळत नाही. बरं जाऊ दे ना, वेळ नको वाया घालवूस. मग दोघे भाऊ आपल्या पहिल्या रात्रीच्या तयारीला लागतात. तेव्हाच सुरभीला तिच्या घागऱ्याला लागलेली एक सेफ्टी पिन टोचते. आ आ अगं माझी आई, का ओरडतीयेस? अजून तर मी मॅच सुरू पण नाही केली. त्या दोघांचा आवाज ऐकून रंजना आपल्या नवऱ्याला म्हणते, बघ, कुणाल आणि सुरभीने सुरुवात केलेली दिसतीये. रंजना डार्लिंग, सिक्सर तर मीच मारणार आहे. ते दोघे बोलतच होते तेवढ्यात पडदा खाली पडतो आणि दोघेही लाजनं पाणी पाणी होतात. मग दोन्ही कपल आपली पहिली रात्र साजरी न करताच नाराज होऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आपल्या सुनांना उठवून म्हणते, उठा सुनबाई, आता लवकर स्वयंपाकघरात काहीतरी गोड बनवा, मग सुनमुख बघायला सगळे येतील. दोघी बहिणी स्वयंपाकघरात पहिला पदार्थ बनवतात. मग शेजारच्या बायका त्यांना बघायला येतात. अरे वा कमला, तुझ्या दोघी सुना तर खूपच सुंदर आहेत. आता लवकर आम्हाला गुड न्यूज द्या. हा, इथे पहिली रात्र झाली नाहीये आमची आणि यांना गुड न्यूजची पडलीये. अरे आधी आम्हाला तर खुश होऊ द्या, मग आम्ही खुशखबर देऊ ना. मग सगळ्या बायका थोड्या वेळाने निघून जातात. रात्री सगळेजण जेवण करून आपल्या खोलीत येतात. तेव्हा सुरभी कुणालला म्हणते, चल ना कुणाल, आज होऊनच जाऊ दे. कुणाल तिच्या जवळ येतो तेवढ्यात रंजना पडदा बाजूला सारून सुरभीला म्हणते, सॉरी सुरभी, मला ती पाण्याची बाटली दे ना, खूप तहान लागलीये. हे घे, तू पण पाणी पिऊन तुझी तहान भागव. माझी तहान कधी भागेल माहीत नाही. त्या दिवशीही ते पहिली रात्र साजरी करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. मग रंजनाला एक आयडिया सुचते. माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि मोहित बाहेर अंगणात जाऊन बसतो, तोपर्यंत तुम्ही तुमची पहिली रात्र साजरी करा. मग तुम्ही दोघं बाहेर बसा आणि आम्ही आमची पहिली रात्र साजरी करू. वा रंजना, काय छान आयडिया आहे. मला तर वाटलं आपली पहिली रात्र कधी होणारच नाही, पण आता होईल असं वाटतंय. पण आमच्या आधी तुम्ही ही रात्र साजरी करा, कारण तुम्ही मोठे आहात, त्यामुळे तुमचा नंबर पहिला आहे. मग रंजना आणि मोहित आपली पहिली रात्र साजरी करतात. तोपर्यंत कुणाल आणि सुरभी बाहेर बसतात. मग नंतर कुणाल आणि सुरभी आपली रात्र साजरी करतात. अशा प्रकारे दोघी बहिणींचं एका बेडवर पहिली रात्र साजरी करण्याची कल्पना यशस्वी होते. मग ते आनंदाने त्या बेडवर झोपून जातात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.